महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचं निमित्त साधत व कामगार कौशल्य दिनाचं निमित्त साधत टिळकवाडा नारायणपेठ येथे भव्य नोकरी मेळाव्याचे आयोजन 15 जुलै रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळात करण्यात आलं आहे। भारतीय जनता पार्टीचे प्रदेश प्रवक्ते व भारतीय जनता युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष ॲडव्होकेट कुणाल टिळक यांनी हा महोत्सव आयोजित केला आहे। पुणे शहरातील व कसबा विधानसभा मतदारसंघातील सुशिक्षित व होतकरू युवक युवतींसाठी नोकरी महोत्सव या संकल्पनेतून नोकरीची सुवर्ण संधी मिळवून देण्यासाठी 60 पेक्षा जास्त कंपनी या नोकरी महोत्सवात सहभाग घेणार आहेत। यामध्ये मॅन्युफॅक्चरिंग, बँकिंग, फायनान्स, रिटेल, BPO, KPO, हेल्थ केअर, सिक्युरिटी, हॉस्पिटॅलिटी, रिअल इस्टेट, ऑटोमोबाईल, फार्मा, मीडिया आणि IT इत्यादी क्षेत्रातील नामवंत कंपन्यांमध्ये तरुण तरुणींना सुवर्ण संधी मिळणार आहे। सेल्स, मार्केटिंग, फिनान्स, बँक ऑफिस, अकाउंट, मेकॅनिकल, फूड व पार्सल डिलिव्हरीसाठी मुले मुली, IT, टेस्टिंग व डेव्हलपिंग, फार्मासिस्ट इत्यादी अशा विविध जॉब ओपनिंग्स नोकरी मेळाव्यात उपस्थित असतील। नोकरी महोत्सवात कमीत कमी शैक्षणिक पात्रता 5वी पास असून 10वी 12वी पदवीधर, पदव्युत्तर, ITI, डिप्लोमा इत्यादी विविध शिक्षण घेतलेले युवक युवती यात सहभागी होऊ शकतात असं कुणाल टिळक यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलंय। नोकरी महोत्सवात सहभागी होणाऱ्या युवक युवतींना महाराष्ट्र शासनाच्या रोजगारविषयक धोरणांची माहिती देण्यासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ, छत्रपती शाहू महाराज रिसर्च ट्रेनिंग अँड ह्युमन डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट या संस्था येथे आपली प्रदर्शनी भरवणार आहेत। टिळक महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री लोकनेते देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आणि युवा कौशल्य दिनानिमित्त मी आणि माझी सर्व टीम आम्ही दिनांक 15 जुलैला सकाळी 9 वाजल्यापासून ते दुपारी 4 वाजेपर्यंत केसरीवाडा नारायणपेठ येथे भव्य रोजगार मेळावा आयोजित केला आहे। या रोजगार मेळाव्यात जवळजवळ 60हून जास्ती कंपनीज इथे एकाच ठिकाणी युवक युवतींना ज्यांना कोणाला रोजगार हवा आहे त्यांच्यासाठी उपलब्ध असणार आहेत। आणि 5वीपासून ते इंजिनिअरिंगची डिग्री कोणी मिळवली असेल त्यामध्ये 10वी पास असतील, 12वी पास असतील, ITIचा डिप्लोमा केला असेल, मेकॅनिकलचा डिप्लोमा असेल, इलेक्ट्रिकलचा डिप्लोमा असेल, BA असतील, B फार्मसी असतील, त्याचबरोबर MA असतील, MCOM, BCOM केलेले असतील, अशा सर्व शैक्षणिक बॅकग्राऊंड असलेल्या युवक युवतींना या रोजगार मेळाव्यात संधी मिळणार आहे रोजगार मिळण्याची। आणि ऑन द स्पॉट आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करणार आहे की ऑन द स्पॉट लोकांना जॉब ऑफर्स दिल्या जातील कंपनीजकडनं। यामध्ये पुणे शहरातून फायनान्स असेल, हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्री असेल, बँकिंग इंडस्ट्री असेल, IT इंडस्ट्री असेल किंवा त्याचबरोबर BPO, KPO असतील, हेल्थकेअरमधल्या कंपनीज असतील, अशा जवळजवळ 60 कंपनीज येणार आहेत। IT कंपनीज असतील त्यामध्ये ग्लोबल स्टँडर्ड्सनी ज्या प्रकारे हायरिंग होतं, रिक्रुटमेंट होतं, अशा स्ट्रिक्ट ग्लोबल स्टँडर्डनुसार इथे हायरिंग होणार आहे। आणि त्यामुळे जास्तीत जास्त युवक युवतींनी ह्या रोजगार मेळाव्याची संधी घ्यावी आणि आपल्यासाठी मोठ्या प्रमाणात अशी संधी खूप महिन्यांनी उपलब्ध होत आहे। आणि परत एकदा मी विनंती करतो की सर्व प्रसारमाध्यमांनी आणि सर्व आपल्या पोर्टलद्वारे आपण याची प्रसिद्धी करावी, ज्यामधून जास्तीत जास्त युवकांना युवतींना रोजगाराचा लाभ घेता हवा असे मी विनंती करतो। आणि नोकरी महोत्सवात सहभागी होणाऱ्या युवक युवतींना महाराष्ट्र शासनाच्या रोजगार विषयक धोरणांबद्दल माहिती देण्यासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ, छत्रपती शाहू महाराज रिसर्च ट्रेनिंग अँड ह्युमन डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट ज्याला बार्टी म्हणतो, अशा या संस्था आपली प्रदर्शनी भरवणार आहेत। त्यामध्ये त्यांचे चाललेले उपक्रम, स्किल डेव्हलपमेंट इनिशिएटिव्स, रोजगारविषयक इनिशिएटिव्स व कन्सल्टन्सी आणि गायडन्स रिलेटेड इनिशिएटिव्स ह्या प्रकारची ती माहिती देणार आहे। आणि ह्यामध्ये या रोजगार मेळाव्यात लाईट हाऊस ज्यांनी खूप चांगल्या प्रकारे पुणे महानगरपालिकेबरोबर मागच्या काही वर्षांमध्ये काम केलेलं आहे आणि ज्यांचं अपस्किलिंगमध्ये खूप चांगलं काम आहे, असं लाईट हाऊस ही यामध्ये भाग घेणार आहे। आणि त्यांचे ही ट्रेनिंग उपक्रम ऑन द जॉब ट्रेनिंग पॉलिसीज चा लाभ युवक युवतींना घेता येणार आहे।